इस्रायल विरुद्ध युद्धात इराणने बुधवारी आपल्या पेटाऱ्यातून सर्वात खतरनाक फतेह मिसाईल बाहेर काढले। ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 मध्ये फतेह हायपरसोनिक मिसाईलचा वापर केल्याची घोषणा इस्लामिक रिव्हॉल्यूशन गार्ड्स कॉर्प्सने केली आहे। फतेह मिसाईलने इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमला यशस्वीपणे भेदलं असं IRGC कडून सांगण्यात आलंय। फतेह मिसाईलचा वापर हा ऑपरेशनमधला टर्निंग पॉइंट असल्याचा दावा IRGC ने केलाय। फतेह मिसाईलच्या तैनातीने इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या शेवटाची सुरुवात केली आहे असं IRGCचं म्हणणं आहे। शक्तिशाली आणि अत्यंत वेगवान फतेह मिसाईल्सनी इस्रायलमधील ठिकाणांना हादरवून सोडलंय असं IRGCचं म्हणणं आहे। या मिसाईल्सच्या वापरामुळे तेल अवीवच्या सहकार्यांना इराणची ताकद किती आहे त्याचा स्पष्ट संदेश केलाय। IRGCचा रोख अमेरिकेकडे आहे। फतेह मिसाईलमुळे इस्रायलच्या आकाशावर इराणने नियंत्रण मिळवल्याचा IRGCने दावा केलाय। इराणच्या अचूक हल्ल्यांसमोर इस्रायली जनता पूर्णपणे असहाय्य असल्याचा दावा त्यांचा आहे। इस्रायल इराण युद्ध दिवसेंदिवस तीव्र रूप धारण करत चाललंय। इराणच्या बड्या लष्करी अधिकाऱ्यांना मारल्याचा दावा इस्रायलने केलाय। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी नागरिकांना तेहरान रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत। इराणने विनाअट आत्मसमर्पण करावं असंही म्हटलेलं आहे।